नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतली हा सगळ्या लोकांच्या मनातला प्रश्न आहे। खरंच मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव होता का? मग त्याच्यामध्ये महाविकास आघाडी असो की महायुती असो, खरंच यांचा दबावामुळे मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला का? दुसऱ्या बाजूने मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचं षड्यंत्र रचलं गेलं होतं का? अशा प्रकारचे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। पहा, लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय का घेतला। पहिली गोष्ट, मनोज जरांगे पाटलांनी जे मतदारसंघ घोषित केले होते, जवळपास 6 मतदारसंघ त्यांनी घोषित केले होते आणि इतर मतदारसंघात काही मतदारसंघ असे होते की त्या ठिकाणी पाडणार होते आणि काही मतदारसंघात पाठिंबा देणार होते। हे महत्त्वाचे 3 निर्णय घेऊन सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी माघार का घेतली? तुम्ही पाहिलं असेल, आतापर्यंत प्रत्येक इच्छुक उमेदवार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेला आणि त्याही पलीकडे सत्ताधारी व्यक्ती असो की विरोधातील व्यक्ती असो, प्रत्येक आमदार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जाऊ लागला। याचं एकमेव कारण आहे की मराठा समाजातील व्यक्तींच्या मताची भीती त्यांना आहे। पण मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगितलं की एका जातीवरून कुठलाही उमेदवार निवडता येणं शक्य नाहीये, म्हणून मराठा समाजातील व्यक्तींची दिशाभूल या ठिकाणी काही आमदार करत होते। पण मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितलं की सध्या एका जातीवरून एखादा उमेदवार निवडणं शक्य नाहीये, म्हणून गोरगरीब जनतेचा अपमान करण्याची माझी ताकद नाहीये, म्हणून गोरगरीब जनतेचा विचार करून मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला असावा। दुसऱ्या बाजूने सध्या टीका टिप्पणी चालू आहे, कारण 10 रुपयाचा वडापाव जो आहे तो वडापाव सुद्धा मनोज जरांगे पाटलावर बोलायला सुरुवात केली आहे। म्हणून या 10 रुपयाच्या वडापावला सुद्धा कळायला पाहिजे की जो सध्या टीका करतोय मनोज जरांगे पाटलांनी समाजाचा विचार केला, पण हा 10 रुपयाचा वडापाव एखाद्या पक्षाचा विचार करतोय। कोणत्या पक्षाचा विचार करतोय तुम्हाला माहिती आहे, म्हणून लक्षात ठेवा, विरोधक टीका करणारच आहेत, कारण मनोज जरांगे पाटलांनी समाजाशी हाताशी घेतलंय, कारण समाजाची त्यांना दिशाभूल करायची नाहीये, समाजाचा अपमान त्यांना करायचा नाहीये। जे निष्ठावंत आहेत ते खरोखर मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत आणि जे सुरुवातीपासून विरोधक आहेत ते विरोधक 100% कमेंटद्वारे 100% त्यांच्यावर टीका टिप्पणी करतायत। टीका टिप्पणी तुम्ही करतायत, पण विचार करा, लोकसभेमध्ये जो कार्यक्रम झाला तोच कार्यक्रम जर विधानसभेत जरांगे पाटलांनी केला तर कोणाची हिरमोड होणार हे तुम्ही लक्षात घ्या, कारण त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखणार नाहीये, पण त्याचे परिणाम काय होणार हे तुम्हाला येत्या काळात दिसणारच आहेत। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक समाजातील व्यक्तीचा विचार केला, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला असावा। दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं, MMD फॅक्टर जे की सध्या चर्चेत होता, काही लोक म्हणतात की तुम्ही सर्व समीकरणे जुळवली मग हा निर्णय का घेतला? तुम्ही पाहिला असेल, आजचा दिवस शेवटचा होता अर्ज माघारी घेण्याचा। त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत कुठल्याही उमेदवाराची यादी मनोज जरांगे पाटलाजवळ आली नाहीये, म्हणून त्यांना 100% वाटलं की ज्यामध्ये मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, मराठा समाज असो, हे एकमेकांमध्ये आपापसामध्ये उमेदवारी देऊन किमान त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये चुरशीची लढत होऊ शकते, कदाचित कोणाचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राहू शकतो। म्हणून लक्षात ठेवा, हे मतभेद होऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला। काही व्यक्तींना वाटतंय त्यांनी माघार का घेतली? त्यांनी माघार यासाठी घेतली समाजाचा अपमान होऊ नये म्हणून लक्षात घ्या। आणि याच्या पलीकडे जाऊन काही विरोधक टीका टिप्पणी करत आहेत, ते सुरुवातीपासूनच करत होते, पण जे निष्ठावंत होते त्यांनी एकमेव ठाम घेतलंय ते म्हणजे काय की मनोज जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, मग त्यांचा कोणताही निर्णय असो त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी सर्व जनता त्यांच्या पाठीमागे आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांना स्वतःला या निर्णय आपण घेतल्यामुळे थोडंसं दुःख आहे, पण मनोज जरांगे पाटलांना एवढं माहिती आहे की समाज आपल्या पाठीशी आहे आणि त्यांना सुद्धा तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, कारण त्यांनी जो लढा उभा केला तो लढा हा साधा सुद्धा नव्हे आणि तो लढा फोडण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला आणि आताही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करण्याच्या ऐवजी काही जण टीका टिप्पणी करत असतील। पण लक्षात ठेवा, जो खरोखर निष्ठावंत असतो तोच समाजाचा विचार करतोय, नसल तर स्वार्थापोटी अनेक जण राजकारण करण्यासाठी उभेच आहेत,
मग त्याच्यामध्ये काही इच्छुक उमेदवार आहेत की त्यांना राजकारण करायचंय, स्वतःला आमदार व्हायचे, खरोखर त्या या निर्णयापासून त्यांना दुःख पोहोचलं असेल. पण मनोज जरांगे पाटलांचा निर्णय कोणताही असो, राजकारणात जाण्याचा असो का राजकारण्यांना पाडण्याचा असो, याला अनेक लोकांचा पाठिंबा जनतेचा आहे. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कारण अनेक जण अनेक प्रश्न विचारतायत की मनोज जरांगे पाटलांनी निर्णय का घेतला. या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का? कारण त्यांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हितासाठी घेतलाय. कारण राजकारणापोटी आपला महत्वाचा लढा भरकटू नये, आपल्या उमेदवाराला कोणी पाडण्याचं षड्यंत्र रचू नये आणि त्याच्यातून समाजाचा अपमान होऊ नये, म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटलांनी ठोस हा निर्णय घेतला असावा. लक्षात ठेवा, इथून पुढे अनेक जण टीका टिप्पणी करू शकतात, तुम्हाला अनेक जण प्रश्न विचारू शकतात, त्याला एकच उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटलांना आम्ही राजकारणासाठी पाठिंबा दिला नाहीये. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा का दिलाय? कारण त्यांनी महत्वाचा लढा उभा केलाय आणि त्या लढ्यालाच पाठिंबा आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील जे म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, याच गोष्टीवर सर्वजण व्यक्ती प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, राजकारणी व्यक्ती अनेक जण टीका टिप्पणी करण्यासाठी समोर येतील, पण त्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे हे वाक्य असलाच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, 10 रुपयाचा वडापाव सुद्धा मनोज जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. कारण अनेक जण मनोज जरांगे पाटलांचा डाव फोडण्याचा प्रयत्न करतील. म्हणून लक्षात ठेवा, लोकसभेत जे परिणाम झाले त्यांनी अजून विसरले नाहीत. कदाचित त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला तर विधानसभेत त्याचप्रमाणे परिणाम होतील का काय याची शाश्वती सांगता येत नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, टीका टिप्पणी करण्यापासून कुठंतरी दूर राहायला पाहिजे आणि त्यांना डिवचण्यापासून तर 100% दूरच राहायला पाहिजे. कारण त्यांच्या मागचा पाठिंबा अजून कमी झालेला नाहीये, हे सगळ्यांनी विसरता कामा नाहीये. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आले. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.